चालू केलं. तर आजच्या अतिवृष्टी दौऱ्याबद्दलची थोडी माहिती पाहिजे. आपण जर बघितलं असेल तर मे महिन्यामध्ये पाठीमागचा इतिहास जरी आपण काढून बघितला तरी मे महिन्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात पाऊस कधीच झालेला नव्हता. एवढा भयंकर पाऊस मे महिन्यामध्ये झालाय आणि त्याचे पंचनामे करायचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानुसार काही ठिकाणी पंचनामे चालू आहेत. पण ह्याच्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि जी की शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे की आता मी मगाशी येत असताना टरबुजाची बाग बघितली, खरबुजाची बघितली बाग, कांद्याचं झालेलं नुकसान बघितलं, काही ठिकाणी माळवे होते त्याचं नुकसान बघितलंय. मला वाटतं ही जी नुकसान आहे ती लाखो रुपयाचं नुकसान आहे. आणि तुमच्या जी मदतीचा निकष आहे ती जर जुन्या मदतीच्या निकषाप्रमाणे म्हणजे 1 जानेवारी 2024 ला ह्याच सरकारनं 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर पर्यंत मदत करायचं त्या ठिकाणी जाहीर केलं होतं. तशा पद्धतीने मदत दिली होती. ती जी होती ती जिरायती पिकासाठी 13,600 रुपये प्रति हेक्टरी होती. पण मला आता असं कळतंय की ते सोडून आताचं सरकार 8,500 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे आणि 2 हेक्टरचीच मर्यादा अशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत करायची भूमिका घेते. मला सांगा लाखो रुपयाचं नुकसान होत असताना त्या शेतकऱ्याला 13,600 आणि ती 3 हेक्टरचे जर आपण पकडलं तर 39,39,000 आणि 1800 म्हणजे 40,800 रुपये त्याला मदत मिळणार आहे. 40,000 रुपये 800 त्याला मदत खर्च द्यायला पाहिजे जुन्या निकषाप्रमाणे. तुम्हीच बदल केलेले तर त्याच्याऐवजी 8,500 म्हणजे 3 हेक्टरचं जर आपण ही पकडला मापदंड पकडला तर 2 हेक्टरचा 8 दोन्ही 16 आणि 500 म्हणजे 17,000 रुपये. म्हणजे शेतकऱ्याला 40,800 सुद्धा द्यायची मानसिकता नाही. नुकसान लाखात झालंय. माझी मागणी मी कालही केली, पत्रही पाठवलंय मदत पुनर्वसन मंत्र्याला, मुख्यमंत्री महोदयांना, सरकारला की बाबा जी मदत करायची आहे ती जुन्या निकषाप्रमाणे कर. किंवा 40,000 तर द्या ना, काय बिघडायले. बरोबर. तर ही ते आपण हे फक्त जिरायती पिकाचं सांगितलं तुम्हाला. बागायती पिकाचं सुद्धा तीच परिस्थिती आहे. 17,000 रुपये म्हणजे नवीन आता जी लागू करते ती 17,000 आणि जुन्या पद्धतीनं दिलं तर 27,000 रुपये प्रमाणे मिळते एका हेक्टरला. तर ती बदल मला वाटतं सरकारनं करून जुन्या पद्धतीनंच त्या ठिकाणी मदत करावी ही माझी मागणी आहे. तहसीलदार साहेब होते, त्याचबरोबर कृषी अधिकारी होते. जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या सगळ्याचे पंचनामे त्या ठिकाणी त्यांनी इत्थंभूत घेतलेले आहेत. काही ठिकाणी आपण बघितलं असेल की कालवा फुटून जमिनी खरडून गेल्या होत्या तर त्याचं सुद्धा त्यांनी पंचनामे केलेले आहेत. आणि निश्चितपणे ह्या पंचनामे केल्याच्या नंतर शासनानं तातडीनं त्या ठिकाणी म्हणजे ह्या पेरणी व्हायच्या आत सरकारनं मदत करावी ही एक माझी त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. दादा, अर्थमंत्री अजितदादांनी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय आणि नुकसान झालंय अशांना